जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील ऑन फील्ड. वडनेर ते मलकापूर रोडवर अवैध बायोडिझेलवर छापा. 12,33,000चे अवैध बायोडिझेल जप्त. जिल्हा प्रशासनाकडून आज जिल्ह्यात अवैध बायोडिझेल व्यवहारावर मोठी धडक कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर ते मलकापूर रोडवर संशयितरित्या उभा असलेल्या टँकरवरती छापा टाकण्यात आला. या कारवाईत 12,33,194 रुपये किमतीचे 23,090 किलो अवैध बायोडिझेल जप्त करण्यात आले असून संबंधित ट्रक ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार वडनेर ते मलकापूर रोडवर उभा असलेला टँकर क्रमांक GJ03BW3034 संशयितरित्या आढळून आला होता. या टँकरचा चालक सहदेवने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे त्यावर संशय बळावल्याने टँकरवरती छापा टाकण्यात आला. हे बेकायदेशीर बायोडिझेल हॉनेस्ट कॉर्पोरेशन पनोली अंकलेश्वर जिल्हा भरूच गुजरात येथून बापा सीताराम ट्रेडिंग वाघूड तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे पाठविण्यात येत होते. गोपनीय माहितीच्या आधारावर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात संबंधितांविरुद्ध FIR दाखल करण्याची कार्यवाही तहसीलदार राहुल तायडे, पुरवठा निरीक्षक धनश्री हरणे यांनी केली असून गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. अवैध बायोडिझेल विक्री, वाहतूक व साठा प्रकरणी पुढील तपास जिल्हा प्रशासन व पोलीस निरीक्षक गणेश गिरी करीत आहेत. जिल्ह्यात बेकायदेशीर बायोडिझेल व्यवहार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. यात गुंतलेल्या व्यक्तींवरती कठोरात कारवाई केली जाईल. तसेच अवैध बायोडिझेल आढळल्यास त्याबाबत नागरिकांनी प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे.